टीम यहाँ पर पहुंच चुकी है, कुछ खिलाड़ी अभी भी आने के बाकी है। यस, खेल की शुरुआत करनी है, ओपनर्स भेजना है एनके स्पोर्ट्स खंडवल। आई थिंक यस, कुछ खिलाड़ी डगआउट में और कुछ ओपनर्स जो आ रहे हैं वो दूसरे एंड से आ रहे हैं। दोनों ओपनर्स बीच मैदान पर आ चुके, विनोद पाटिल हार्ड हिटिंग बैट्समैन और उनका साथ देने के लिए सौरव। खेल की शुरुआत होती हुई विनोद पाटिल और उनका साथ देने के लिए सौरव आ चुके। स्ट्राइक पर सौरव है और पहला ओवर लेकर गेंदबाज कैलाश। कैलाश दूर वाली छोर से सौरव के लिए राउंड विकेट, स्लॉप स्वीप कर दिया पहली गेंद पे। इनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग के बाहर, 4 रन के लिए। पर कमाल का शॉट बल्लेबाज सौरव के बल्ले से निकलता हुआ। अपने इरादे स्पष्ट कर दिए उन्होंने। सौरव पटकी हुई गेंद बैकफुट पर जाकर कवर के ऊपर से खिलने की कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं हुआ था। अगर ऑन साइड में पुल करते तो कहीं ना कहीं रन बन जाते, लेकिन शॉट का जो सिलेक्शन था वो काफी गलत था। ये देखिए पुल कर दिया, लेकिन खिलाड़ी मौजूद है वहां पर डीप स्क्वायर लेग पर। बढ़िया कैच, पहला विकेट का पतन होता हुआ एनके स्पोर्ट्स खंडवल का सौरव की। नए बैट्समैन नंबर 3 पर सागर आते हुए सामना करेंगे गेंदबाज कैलाश का। हो तेज तरार गेंद, व्हाट अ बॉल। पहली गेंद पर चौका लगने के बाद वापसी करते हुए कैलाश, ये देखिए किस तरह से गेंद की थी। बिल्कुल विकेटों को खुला छोड़ा था और बहुत दूर से खेलने की कोशिश की थी, और गेंद पूरी लंबाई की थी इस बार कैलाश ने। गेंद के आने का इंतजार किया, केवल दिशा दी और पर बैट्समैन ने एक सिंगल के साथ सागर ने खाता खोला। टीम का स्कोर जा पूछा है अब 5 पर 1 विकेट गंवाने के बाद। अब जाके स्ट्राइक विनोद पाटिल के पास आती हुई। विनोद पाटिल में क्षमता है बड़े शॉट्स लगाने की। पहली गेंद, लेकिन गेंद डिक्लेयर जोन की तरफ जाती हुई 1 रन के लिए।
एक ओवर की समाप्ति के बाद केवल 6 रन। जिस तरह से वीरेन स्पोर्ट्स भावाले के कैप्टन ने जो टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया था, अब उनके पक्ष में जाता हुआ। हालांकि इस सीजन में खांडवल और भावाले के बीच में एक मुकाबला हुआ है जिसमें भावाले टीम की शिकस्त हुई है। विनोद के पास स्ट्राइक और गेंदबाजी के लिए भी विनोद। खेल की शुरुआत होती भी जब विंटर का सेशन रहता है तो उसमें सुबह का जो सेशन रहता है उसमें ठंडी हवाएं, धूप, बहुत कुछ मिश्रण रहता है। आज के दिन में जो भी टीमें खेलने वाले हैं उनको समय के मामले में कोऑपरेट करना है। खेल की शुरुआत होती भी हमने एंड के जानिब से मुड़ते हुए विनोद थोड़ा दूर रखा था शरीर से विनोद पाटिल के। विनोद टू विनोद हम देखते हुए विनोद पाटिल आडिटिंग बैट्समैन बल्लेबाजी कर रहे हैं और गेंदबाजी के लिए भी विनोद है। राइट आर्म मोड़ दी विकेट। छोटी गेंद थी लेकिन कवर पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश की थी और पर विनोद पाटिल ने। यस, ऑफ स्टंप के बाहर शफल भी हुए थे और पर अपने फ्रंट लेग को अलग भी किया था विनोद पाटिल ने, लेकिन गेंद में ज्यादा बाउंस था। इस बार छोड़ दिया है। वाइड का इशारा था वह मुख्य अंपायर का। एक्स्ट्रा के मदद के साथ रन संख्या आगे सरकती भी 7 विकेट के नुकसान पर। धीमी शुरुआत हम देखते हुए इनके स्पोर्ट्स खांडवल टीम की, जिस तरह से उन्होंने इस सीजन में खेल खेला है। ओहो, गेंद बल्ले से निकली और सीधा डगआउट में नजर आई 6 रन के लिए। व्हाट अ शॉट, कंट्रोल पुल शॉट हम देखते हुए रिप्ले में हम जरूर दिखना चाहेंगे किस तरह से इस शॉट्स को अंजाम दिया है विनोद पाटिल ने। ताकत का भरपूर इस्तेमाल। ऑफ स्टंप के बाद शफल हुए, गेंद का आने का इंतजार किया, मिडल ऑफ द बैट और तान दिया डीप स्क्वायर लेग के ऊपर से। शायद डगआउट में कैच लिया था उनके खिलाड़ी ने। बहुत अच्छा कैमरा वर्क राकेश गायकवाड़ का। 6 रन के साथ उछलता हुआ स्कोर 13 रन। इनफील्ड के ऊपर से खेला है, स्क्वायर ऑफ द विकेट। पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग, लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं। सिंगल के साथ 14 पर जाता हुआ स्कोर। ओवर नंबर 2 का खेल जारी है। विनोद पाटिल इस वक्त 8 पर बल्लेबाजी करते हुए, जबकि सागर केवल 1 रन बनाया है। डाउन दी विकेट खेला है, खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑफ पर। विकेट नंबर 2 गिरता हुआ सागर के रूप में। स्कायर कैच था और बहुत अच्छा पूर्वानुमान, बहुत अच्छा विनोद को सफलता मिलती भी। आ चुके हैं इस वक्त कमेंटेटर्स की रीढ़ की हड्डी विकी के ने ऑफिशियल स्कोरिंग करते हुए। मेरे बाएं तरफ प्रतीक जो इस वक्त लाइव मैन का रोल अदा कर रहे हैं,
पीछे हमारे दोनों भी 12th मैन, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, टॉपेज लगाया और एक विकेट, बैक टू बैक 2 झटके देते हुए विनोद। ओहो, बहुत अच्छी गेंद, ड्राइव कर दिया है, गेंद जारी कारपेट के सहारे, हल्की सी मिसफील्ड, दूसरे की कोशिश हो रही है और 2 रन पूरे करते हुए। यस विवेक पाटिल, आप जाके आ चुके, सुबह की नींद पूरी तरह से पूरी करके वो आ चुके हैं। एक अच्छे खिलाड़ी के लिए अच्छे संकेत नहीं रहते, क्योंकि आपकी टीम की पूरी कमान जब आपके ऊपर रहती है तो फिर आपको हमेशा आगे होना चाहिए। ओहो, विनोद पाटिल को अब इस तरह की गेंदबाजी नहीं कर सकते, गेंद आई और आउट ऑफ द पार्क चली गई 6 रन के लिए। विवेक पाटिल का स्वागत किया है विनोद पाटिल ने सिक्सर लगा के साथ। ऑन साइड में बहुत मजबूत शॉट्स लगा रहे हैं विनोद पाटिल, सिक्सर के साथ उछलता हुआ स्कोर 22-22। 3 विकेटें गिरी है, लेकिन बल्लेबाजी में कोई भी फर्क नहीं आ रहा है विनोद के। अभी भी 10 गेंदों का खेल शेष है, यहाँ से 10 गेंदों पर 20-25 रन अगर बना दिए तो फिर खांडवल के पास वो गेंदबाज है जहां पर पूरी तरह से भावाले के बैटिंग ऑर्डर को टेस्ट कर सकते हैं। ओहो, यस, पीछे हमारे खिलाड़ी है अरुण छोड़ गया और उन्होंने बता दिया गेंद डिक्लेयर जोन में चली गई थी, हालांकि खिलाड़ी चले गए थे। 1 रन बनता हुआ स्कोर में 23 पर जाता हुआ स्कोर। रॉकी अंपायर, धर्मेंद्र और शानू अंपायर आज के दिन में ऐसे 3 अंपायर्स है। खींच के मारने की कोशिश की थी, गेंद सीधी निकल गई विकेट कीपर के दस्तानों। 3 विकेटों के नुकसान पर 4 गेंदों का खेल हो चुका है राहुल जूनियर का, जिसमें उन्होंने 9 रन खर्च किए हैं। फुल टॉस गेंद और वीआईपी डाइस पर नजर आई 6 रन के लिए। बैट्समैन की आंखों की चमक बढ़ गई थी, लूजनर गेंद थी और ताकतवर शॉट, आसमानी टोला, 6 रन। अक्सर लगे राहुल जूनियर के, एक विनोद पाटिल ने लगाए और अब जयेश ने। क्या शॉट खेला ऊपर जयेश ने, वाकई में तारीफ करनी होंगी उनकी। फिर से ऑन साइड में खेल दिया है, पहले बाउंस पर गेंद को उठाया है, वाइडिश मिड विकेट पर, डिप में प्रोटेक्शन मौजूद था लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं। 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन 3 विकेटों के नुकसान पर।
पहले ओवर में 6 बने थे जिसमें एक विकेट गिरी थी, दबाव बनाया था हालांकि पहले ओवर में कैलाश ने। उसके बाद विनोद ने आकर 7 रन देकर 2 विकेटें, और राहुल के तीसरे ओवर में कुल मिलाकर 16 रन उन्होंने खर्च किए। अब पहले 2 ओवर में पकड़ा भारी था वीरेन स्पोर्ट्स भावाले टीम का, लेकिन तीसरे ओवर से अब मोर्चा खोल दिया है एनके स्पोर्ट्स खांडवल ने। आखिरी ओवर के लिए अमोल आ चुके हैं। अगले दोनों टीमों को बिल्कुल तैयार रहना है टॉस के लिए। ओहो, क्या शॉट खेला है! ये तो बैट्समैन लगातार लेट, जो हमारे यहाँ पे तस्वीरें लगेगी है जिसमें लेट रामदास खेने, अंकुश फ्लोरे, उसके बाद लेट गोपाल पाटिल, योगेश फ्लोरे, सभी को हिट्स कर रहे हैं। 36 पर जाता है बस स्कोर। एलिवेशन नहीं बना, गेंद जा रही है जमीन के सारे शॉर्ट मिड विकेट पर, दूर से खिलाड़ी आते हुए गेंद को उठाते हुए, एक से ज्यादा कुछ भी नहीं। ये रणनीति बहुत अच्छी है क्योंकि दोनों भी बैट्समैन बहुत अच्छे टच में नजर आ रहे। विनोद पाटिल ने भी अभी तक 2 सिक्सर जड़े, जयेश ने भी 2 सिक्सर जड़े। स्कोर 37 हो चुका है, 37। पहले 2 ओवर में केवल 13 रन बने थे, उसके बाद पलट कर वार करती हुई एनके स्पोर्ट्स खांडवल। राइट आर्म ओवर द विकेट, लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में खेल दिया, गैप में गेंद जा रही है, आउटफील्ड काफी तेज, मिसफील्ड, लेकिन 2 रन पूरे करते हुए प्रिंस 11 आमने और पीसे और ग्रीष्मा 11 आमने पड़ा। दोनों टीम के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। पीसे और आमने पड़ा, एक से ज्यादा कुछ भी नहीं। जब शॉट खेला गया था तभी इस वक्त बैट्समैन का बॉडी लैंग्वेज साफ बता रहा था कि दूसरे रन के लिए कोशिश नहीं होंगी। सिंगल के साथ स्कोर विकी के ने हमें बताते हुए 40 हो चुका है। अंतिम ओवर की कुछ अंतिम गेंदें, एक अगर बड़ा शॉट्स आया बची हुई गेंदों पर तो एक अच्छा टोटल और सेफ टोटल हम कह सकते हैं। यस, और वो शॉट आ गया है। छियालीस पर जाता हुआ स्कोर सिक्सर के मदद के साथ। राहुल और अमोल ये दोनों भी गेंदबाज महंगे साबित हो रहे वीरेन स्पोर्ट्स भावाले के दृष्टिकोण से। आखिरी गेंद शेष इस इनिंग की, फुल टॉस गेंद भी के शक्ल में खेला है, वाइडिश लॉन्गन पर गेंद जारी है, दूसरे की कोशिश हो रही है, विनोद पाटिल भाग रहे और आसानी से आप जाके 2 रन पूरे करते हुए। थ्रो अच्छा था लेकिन कलेक्शन खराब, बैकअप हुआ लेकिन 2 रन पूरे किए। 4 ओवर की समाप्ति के बाद 48 रन 3 विकेटों के नुकसान पर और जीतने के लिए 49 रनों का लक्ष्य रखा है। प्रिंस 11 पीसे और ग्रीष्मा 11 अमनीपाड़ा के कैप्टन आपको टॉस के लिए रिपोर्ट करना है।
प्रिंस 11 पीसे के कैप्टन और ग्रीष्मा 11 आमने पड़ा के कैप्टन आपको टॉस के लिए रिपोर्ट करना है। सम्मानीय मोहन पाटिल इस वक्त हमसे जुड़ते हुए हमने के कुछ स्मार्ट चेहरे में से एक चेहरा है, वो गजा भी हमसे जुड़ चुके हैं। मानेरी की बुलंद आवाज राहुल भुईर भी हमसे जुड़ते हुए। सम्मानीय युवा उद्योजक मोहन पाटिल के शुभ हाथों से हम टॉस करने वाले हैं। सम्मानीय मोहन पाटिल, आपसे निवेदन है आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है। यंग बिजनेसमैन मोहन पाटिल, स्क्रैप वाले भी हम कह सकते हैं। एक तरफ योगेश 11 ए और एक तरफ योगेश 11 बी। कॉलिंग प्रिंस 11 पीसे के कैप्टन की है। कॉलिंग है योगेश 11 बी और इस वक्त आया भी योगेश 11 बी। टॉस जीता और पहले गेंदबाजी का फैसला किया है प्रिंस 11 पीसे के कैप्टन ने। लौट चलते अब मैच की तरफ। 4 ओवर में जीतने के लिए 49 रनों का लक्ष्य रखा है। किस तरह से पूरा कर दिया नहीं, आगे की कहानी वॉइस ऑफ पीटीसी, वॉइस ऑफ आमने लोनार क्रिकेट, योगेश पाटिल की जुबानी। धन्यवाद आदित्य जाधव, अतिशय सुंदर बॅटिंग मात्र या ठिकाणी पलटवार पाहिला आपण मागील 2 षटकांचा विचार केला तर, कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 13 धावा जोडल्या होत्या एनकेस्पोर्ट खांडवल संघाने, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 6 धावा आल्या होत्या। कैलास सुंदर सुरुवात करून दिली, तदनंतर आपण दुसरा षटक पाहिला विनोद पाटीलचा। विनोद पाटील सुद्धा मात्र अप्रतिम स्पेल तिथे हाताळला, 7 धावा खर्च करत 2 गडी बाद केले। परंतु मागील 2 षटकांचा विचार केला तर राहुलनं 16 धावा खर्च केल्या आणि तदनंतर शेवटच्या ओव्हरमध्ये अमोलनं एकूण 18 धावा खर्च केल्या। म्हणजे 2 षटकामध्ये 34 धावा तिथे मात्र जोडल्या आणि एक चांगल्या स्थितीमध्ये एनके स्पोर्ट खांडवल संघ आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला। 48 धावा जोडल्या आणि 49 धावांचं एक विशाल लक्ष्य समोर ठेवलं आहे विरेन स्पोर्ट भावाले संघासमोर। विरेन स्पोर्ट्स भावाले संघाचा विचार केला तर येवईचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विद्यमान खासदार बाल्या मामा यांचे कट्टर समर्थक हनुमानजी तरे यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे। आणि तसे आपण जर पाहिले तर मागील ALPL ची स्पर्धा सुद्धा मात्र विरेन स्पोर्ट येवई संघाने जिंकली होती, त्या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत। आणि सध्या आपण पाहिले तर भावाले संघाला ते मात्र या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करतात, चांगलं योगदान देत आहेत, चांगला प्रोत्साहन करतायत, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। हो, पहिला चेंडू परफेक्टली वाईड यॉर्कर लेंथ, अप्रतिम डिलिव्हरी, अतिशय सुंदर सुरुवात या पहिल्या षटकामध्ये पाहायला आपल्याला एक गोलंदाज त्या ठिकाणी पाहिलं तर जयेश आहेत, सलामीच जोडी जोगेंद्र आणि तिच्या सुप्तीला पाहू शकाल फलंदाज राहुल। विनोद पाटील आहेत नॉन स्ट्राईक एंडला। पुन्हा मात्र 30 लेंथ, कुठल्याही प्रमाणे त्या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन केला नाही। जोगेंद्रला असं वाटलं की आय थिंक हा चेंडू स्फेअर असेल, परंतु जी वाईड लाईन आहे तिला मात्र त्या ठिकाणी अगदी टाटा बाय बाय करत चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि जबरदस्त दुसरी चेंडूची लाईन सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली। आज विवेक पाटील सुद्धा इन ॲक्शनमध्ये आहेत, रात्रभर आमच्याशी ते ऑनलाईन जोडले होते। पुलटो चेंडू ऑन साईडला टर्न केला, डीप स्फेअर लेगकडे पाहू शकाल या ठिकाणी शतरक्षक आहेत, थोडीशी मिसफिल्डिंग, एक धाव पूर्ण झाली होती, परंतु तदनंतर तिचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना आपण पाहिलं। 2 धावा तिथे मात्र पूर्ण झाल्या, 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं जोगेंद्रनं। जोगेंद्रकडे सुद्धा मात्र चांगला अनुभव आहे आणि एक प्रॉपर फलंदाज म्हणून त्याची या संघामध्ये निवड झालेली आहे। पाहूया कशा रीतीने मात्र या ठिकाणी आपल्या संघाला तो पुढे घेऊन जाईल। बॅटची काढा, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये निघून जातो एका धावेसाठी। सकाळचा सत्र आहे, आजच्या दिवसातील पहिलीच लढत तुम्ही ते मात्र पाहता मित्रांनो। इनके स्पोर्ट खांडवल विपक्ष टीम विरेन स्पोर्ट भावाळे आणि या सत्राचा विचार करता सध्या दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतोय एनके स्पोर्ट खांडवल।
चला स्पीडअप करा, जास्त वेळ आपण खर्च करू नका, कारण आज मित्रांनो या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. एकूण आम्हाला 11 सामने आज कव्हर करायचे आहेत. ओ नानी गुल पहिला चेंडूचा मात्र सामना केला विनोद पाटीलला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या अनुमानाने चेंडूची वाट पाहिली विनोद, त्या अनुमानाने चेंडू आला नाहीये आणि सरळ जाऊन स्टँडवरती धडकतोय. पहिली मोठी विकेट्स इथे मात्र या ठिकाणी गमावली वीरेश्वर भाबाले संघाने. आय थिंक इनसाइड एज बॅटची कडा लागली आणि त्यानंतर मात्र चेंडू स्टँडवरती धडकला आणि अखेर पहिली सफलता प्राप्त केली गोलंदाज जयेशनं. जबरदस्त मात्र या ठिकाणी सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिला तर पॉवरफुल सुरुवात आपण म्हणू शकतो आणि विवेक पर्याच्या चेहऱ्यावर थोडंसं आपल्याला गोड स्माइल सुद्धा पाहायला मिळत आहे. आज एकूण 10 संघ आहेत मित्रांनो. हा पहिला सामना सुरू आहे. दुसऱ्या सामन्याची आपण नुकतीच नाणेफेकी संपन्न केली. प्रिन्स 11 पीसे विपक्ष ग्रीष्मा 11 अमनेपाडा. त्यानंतर पुढील जो तिसरा सामना असेल जानूसपूर इताडे विरुद्ध रोशनपूर मुठवल. जानूसपूर इताडे संघ सध्या पहिल्या क्रमांकावरती रँक करतो. 2 स्पर्धा या संघाने जिंकल्या. फुलर लेंथ यॉर्करचा प्रयत्न बॅटची अगदी पाहिले तर टॉपिश लागली आणि चेंडू पाहिला तर रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. पाहू शकत टाळ्यांचा गजर गोलंदाजाचा मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहन पूर्णपणे वाढवला जातोय आणि सफल षटकाची समाप्ती आपल्याला या ठिकाणी पहिल्या P1 पाहायला मिळाली. फक्त धावा त्यांनी खर्च केल्या 3, गडी बाद केला 1 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 46 धाबांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना असेल आई गावदेवी येवई. म्हणजे पहा येवई संघ सुद्धा आज इन ॲक्शनमध्ये असेल. त्यांचा सामना असेल आई एकविरा सावध संघाच्या विरोधात. म्हणजे आज तुम्हाला सावध एक्सप्रेस क्वार्टर ऑफ भिवंडी मिस्टर किरण पाटील सुद्धा खेळताना पाहायला मिळेल आज या स्पर्धेमध्ये. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय हिंद देवरुंग विपक्ष पवनपुत्र पिसे. ज्या पिसे संघाची उद्यापासून स्पर्धा सुरू होणार आहे खासदार चषक आणि तो संघ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आज इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे पिसे गावातील आज 2 संघ असणार आहेत. पाहू शकाल या ठिकाणी सावधगावची उद्योजक समाजसेवक आणि या स्पर्धेचे फोकस मॅन आमणे गावचे क्रिकेटचे खूप मोठे चाहते नवनाथजी पाटील आणि त्यांच्या समवेत सन्माननीय युवा उद्योजक सन्माननीय अनिलजी फुलोरे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. ओ शॉर्ट पिच चेंडू होता ऑन साईडला पूल केलाय सक्सेसफुल वंडरफुल आलाय जोगेंद्रच्या बॅटमधून हा पहिला षटकार. अनेक आपण विभागामध्ये A1 जोड्या पाहत असतो परंतु आमने गावाची सुपरस्टार जोडी आहे A1 जोडी आहे. नवनाथजी पाटील आणि अनिलजी फुलोरे सुनील शेठ फुलोरे यांचे छोटे बंधुराज आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि पाहुण्यांचं स्वागत इथे मात्र जोगेंद्रनं षटकाराने केलंय. खराब लेंथ होती. आपण रिप्लेमध्ये पाहिलं की लगभग अर्ध्या खेळपट्टीवरती चेंडूला हाताळली गेली आणि त्याच्यावरती काय जबरदस्त मात्र शॉट सिलेक्शन. असे फटके आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिले होते. खांडवल संघाचाच खेळाडू होता मिस्टर लेफ्ट हँड बॅटर योगेश्वर. त्याने सुद्धा मात्र अशाप्रमाणे अनेक स्ट्रोक सजवले. चांगला खेळ त्यांच्या वतीने सुद्धा आपण पाहिला. परंतु आज पाहूया एनकेसपूर खानवल संघ कशा रीतीने मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये कामगिरी करेल. धाबांची आवश्यकता आहे आणि त्या धावा इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करतो जोगेंद्र. तिसऱ्या क्रमांकावरती आपण जर पाहिलं तर राहुल आलाय जोगेंद्रच्या सोबतीला. विनोद पाटील बाद झाला 0वरती आणि आता मात्र ही जोडी पाहूया कशा रीतीने मात्र या ठिकाणी कामगिरी करेल. येणाऱ्या बॅटरमध्ये मंगलचं येणं बाकी आहे, नागेशचं येणं बाकी आहे. सूरज सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय. कैलास सुद्धा मात्र त्यांच्याकडे उपस्थित आहे. परंतु या ठिकाणी भरपूर साऱ्या अपेक्षा जोगेंद्रकडे मात्र सर्वांच्या लागलेल्या आहेत. हो अजून एक वन्स अगेन वन्स मोर बॅक टू बॅक दुसरा बिगी.
डीजे सुद्धा मात्र या ठिकाणी चांगल्या मूडमध्ये आहेत. परंतु मूडमध्ये आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये जोगेंद्र भालेकर. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी दोन षटकार त्याच्या बॅटमधून पहिले असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे वीरेन स्पोर्ट भावाली संघ बागफुटला होता, कारण 3च धाबा खर्च केल्या होत्या जयेश जोशीनं. परंतु सागर जसा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आला त्याच्यावरती आता मात्र हल्ला बोल चढवला जातोय. धाव फलकाला मात्र येतोय आकार आणि धावसंख्या आता मात्र पोहोचतोय एकूण 15 या धावसंख्येवरती. हो, बॅटची कडा होती आणि चेंडू पाहू शकाल या ठिकाणी डिक्लेअर जोरमध्ये निघून गेला एका धावेसाठी. धाव फलकावरती 16 धावा, एक गडी बाद, 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत इथे मात्र संपन्न झाला दुसऱ्या डावातील. आणि वारंवार आता मात्र फिल्डिंगमध्ये आपल्याला थोडंसं चेंजेस पाहायला मिळतोय. याचं कारण लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आहे खेळपट्टीवरती, त्याचमुळे मात्र ही भागम भाग पाहतोय आपण खेळाडूंमध्ये. वेग पटेल आता मात्र अगदी वाईडिश लॉंगॉनवरती आहेत. डीप मिडविकेटला तुम्ही फिल्डर पाहू शकाल, डीप स्क्वेअर लेग आहे ऑन साईडला. हो, चांगली लेंथ, अतिशय सुंदर चेंडूची हाताळणी वापसी करतोय गोलंदाज सागर. कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर पुढील 2 चेंडू चांगल्या लेंथवरती त्याने हाताळले. चांगल्या गोलंदाजाची निशाणी दाखवत असताना 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 33 धाबांची इथून आवश्यकता असेल. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील, खास करून वीरेन स्पोर्ट भावाली संघासाठी. चेंडूला आपली दिली मिस टायमिंग फटका आहे, परंतु सेफ लँडिंग होईल. एक धाव तिथे मात्र जरूर पूर्ण केली दुहेरीचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी खराब रणनीती, खराब कॉलिंग. कारण यानंतर अजूनही मात्र पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ येणं बाकी होतं, परंतु ही दुहेरीचा प्रयत्न जोगेंद्रने केला, परंतु फलंदाज बाद झाला राहुल. भरपूर मोठी चूक म्हणेन या ठिकाणी आणि अशा रीतीने दुसरा धक्का लागतो या वीरेन स्पोर्ट भावाली संघाला. फलंदाज बाद होते राहुल. कॉलिंग मात्र बरोबर झाली नाही. रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का आणि धाव फलकावरती धावा आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद, अजूनही 17 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. म्हणजे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून 32 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलाय अमोल. अमोलनं गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर धावा खर्च केल्या होत्या, 18 धावा, परंतु त्याचा वसपा तो मात्र या ठिकाणी बॅटिंगमध्ये काढेल का. नेट टू नेट फाईट जबरदस्त. कारण आपण जर 2 षटकांचा खेळ जर पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिला असता तर मात्र केनके स्पोर्ट खानवल संघाने फक्त 14 धावा जोडल्या होत्या, परंतु त्यांच्या पुढे आता मात्र थोडीशी आघाडी आपल्याला वीरेन स्पोर्ट भावाली संघाची आपण पाहतोय. कारण 18 धावा 17 धावा त्याने आतापर्यंत जोडल्या. आणि या ठिकाणी पहा चेंज ऑफ पेस, फलंदाजाचे तिथे मात्र पूर्णपणे हावभाव ओळखले गोलंदाज सागरनं. कारण त्याला सुद्धा माहिती होता की फलंदाज मोठा फटकाच खेळण्याच्या प्रयत्नात आहे आणि लगेचच मात्र चेंडूचा वेग त्याने कमी केला, थोडासा फ्लाईट दिला, डिलिव्हरी अतिशय सुंदर चांगली हाताळली आणि त्यामुळे मात्र पहिल्या चेंडूवरती अमोल हा फलंदाज मात्र त्या ठिकाणी बीट होताना आपण पाहतोय. 2 षटकांची समाप्ती 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी वीरेन स्पोर्ट भावाली संघ 49 धाबांचा मात्र त्या ठिकाणी पाठलाग त्यांचा सुरू आहे. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहे. तुम्ही स्क्रीनवरती इक्वेशन पाहू शकाल आणि 32 धाबांची आवश्यकता आहे. म्हणजे 16च्या धावगतीनं तुम्हाला इथून धाबा जोडावा लागतील किंवा तुम्ही इतर एक्स्ट्रा धाबा सुद्धा जोडू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगली मेहनत, चांगले प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागतील. कारण या पहिली तर नॉकआउट स्पर्धा आहे. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होईल त्या संघाला तब्बल या स्पर्धेची 1 वर्षभर तरी वाट पाहावी लागेल. कारण तुम्ही पाहता मित्रांनो, स्वर्गीय योगेश मृत्यू चषक 2024चा हा महाथरार 3 दिवसांचा हा सोहळा होता आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, निरोप देणारा दिवस आहे. कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल, कोणता संघ चॅम्पियन पद पटकावणार, आज सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सर्व दृश्य पाहायला मिळतील. वेलकम राजकुमार पाटील, गिरीश मायले ब्राह्मणे पाडा संघाचे धारस्तंभ म्हणून त्यांची निवड. हो, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल बाहेरच्या दिशेने अगदी मूव झाला, चांगली लेंथ होती. गोलंदाज जितेशचं मी कौतुक करेन.
वेलकम विजय. काही जबरदस्त आउटफिटमध्ये कालच्या दिवसामध्ये त्याने कॅचेस पकडल्या, परंतु त्यांचा जो स्वप्न होता तो मात्र स्वप्नच राहिला या स्पर्धेमध्ये. हरकत नाही. फुलटॉस होता, एक संधी होती, जोरदार अपील. सुजित पाटील पहा, आत्मविश्वास कम आहे परंतु सेलिब्रेशन ज्याप्रमाणे त्याने केला वेस्ट इंडिज स्टाईलनं, परंतु फलंदाज मात्र त्या ठिकाणी नाबाद आहे. बॅटची कडा होती आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेलाय का पाहूया की लेग बाईज आहे. पंच देखील आमच्याबरोबर दर्शवतील. धर्मेंद्र परमार सर आहेत, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल मॅन फॉर मुमरा शानू कुरेशी सर आहेत. लेग बाईज ओके. आणि मुमरा म्हटलं तर आदित्य जाधव यांचा मात्र जवळचं नातं आहे असंच म्हणावं लागेल. जितेश अकोटा पदाचे नॉनसाईडला पूल केलाय, मिड विकेटला फिल्डर आहेत, परंतु काय जबरदस्त शत्रक्षक त्या ठिकाणी सागर होते. एक क्षण असं वाटलं होतं की विकी यांनी सुद्धा सांगितलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु कमालीचं शत्रक्षण. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी फिल्डिंगचा नजराणा पाहायला आपल्याला. अशा प्रकारचा क्रिकेट जर आपल्या ग्रामीण भागामध्ये होत असेल तर तुम्ही अदरवाईज कुठल्याही मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन कुठल्याही संघाला पराभूत करू शकता. आणि हे खरोखरच ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये जे जे आता संघ खेळत आहेत चांगले संघाची बांधणी झालेली आहे आणि कोणता संघ कुठल्या संघाला पराभूत करेल हे मात्र आपण या ठिकाणी सांगू शकणार नाही. पहा या ठिकाणी दोन शत्रक्षक होते परंतु अप्रतिम तिथे मात्र दृश्य मात्र अनुभवाला मिळाले. दोन धावा आपल्या संघासाठी तिथे वाचवल्या गेल्या, कारण प्रत्येक संघासाठी एक एक धाव फार महत्वाची असते आणि इथे मात्र दोन धावा सेव्ह केल्या. अप्रतिम खेळ एनकेसपूर खारवेल संघाच्या वतीने पाहतोय. इथे मात्र पाहू शकाल स्लो रोड होता, बॅटची कडा कॉट बिहाइंड, मोठी विकेट्स. जोगेंद्र इज बॅक टू डग आउट. सेलिब्रेशन पाहिलं तर एक वेगळाच अंदाज आपण पाहिला जितेशचा. अशाप्रमाणे आपण सेलिब्रेशन प्रो कबड्डीमध्ये पाहत असतो. हायफाय पहा, बॅटची कडा, यष्टीरक्षक विनोद पाटील तो झेल पकडला आणि पाहू शकाल या ठिकाणी हायफाय करत असताना जितेश जोशी. चर्चा सुरू होती आदित्य जाधवची, कारण बुमरा म्हटला तर त्याचा माहेरघर आहे असं म्हणावं लागेल, कारण आव्हाड साहेबांचे ते कट्टर समर्थक आहेत. परंतु आज आमने नगरीमध्ये आहेत आणि त्याचे मात्र आमने नगरीमध्ये पाहिले तर भरपूर विरोधक सुद्धा आहेत. त्यापैकी एक विरोधक माझ्या समेत आहे विकी केने. मॅच आता मात्र थोडीशी दूरवरती जात असताना विलेन्सफोर्ड भावाले संघाच्या दृष्टिकोनातून, कारण 20 धाबा धापलकावरती लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 29 धाबांची आवश्यकता आणि इथे मात्र अंदाधुंदा फटके मात्र खेळले जात आहेत. अशा प्रमाणे जर फटके सिलेक्शन केले तर मात्र कुठेतरी तुमचा संघ बॅकफुटवरती जाऊ शकतो. या नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. अमोलच्या सोबतीला राहुल. दोन राहुल आहेत, एक सिनियर आहे तर एक ज्युनियर आहे. हा ज्युनियर आहे परंतु पहिल्याच चेंडूवरती मात्र तो बीट झालाय. पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट चेंडू मात्र घेता आला नाही. मिडविकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. थोडीशी संतपैकी आणि रॉंग ऑन आली, त्यामुळे मात्र एकेच रूपांतर दुहेरीमध्ये आपण त्या ठिकाणी होताना पाहिलं. आणि अशा रीतीनं 3 षटकांचा केली तर मात्र संपन्न झाला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 27 धाबांची आवश्यकता. आणि आता मात्र एक एक पाऊल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे जे खेळाडू आहेत ते आता मात्र त्यांचे मैदानाकडे येत आहेत. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर रामकृष्ण काकडे इथे मात्र वन मॅन आर्मी म्हणून होते आणि त्यांनी मात्र सर्व खेळाडूंना कॉल केलं की एक्झॅक्टली आपली मॅच आहे आणि मग सर्व जर मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. 6 चेंडू शिल्लक आणि 27 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी विरेनस्पोर्ट भावाले संघाला. सर्व संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आज सायंकाळी मित्रांनो 7 वाजता आपल्या असोसिएशनची मीटिंग आहे. सर्व संघांना मी विनंती करतो जे फॉर्म आहेत ते आपण फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचे आहेत, जे आमची कमिटी आहे त्यांच्याकडे. आणि निशांत आलाय 4थ्या ओव्हरसाठी. निशांत जोशी इथे मात्र फलंदाजांना शांत करेल का. काल सुद्धा निशांतनं या स्पर्धेचा आनंद लुटला आणि आज सुद्धा मात्र या ठिकाणी पाहू शकाल थेट मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांनी मात्र पूर्णपणे या खेळपट्टीचा
या मैदानाचा अभ्यास केला आहे. परंतु समोर आपण जर पाहिलं तर अमोल आहे. अमोलकडे ती क्षमता आहे की इथून सुद्धा तो या ठिकाणी या सामन्याला टर्न करू शकतोय. कारण सत्यम दलवीने सांगितलं होतं कालच्या दिवसामध्ये की या खेळपट्टीवरती कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाही आहे. जर तुमच्याकडे जर स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही किती धावा या मैदानावरती रन चेस करू शकता. आणि आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू 27 धावा. परंतु या ठिकाणी चेंडू पाहिला तर अगदी जमिनीवरून गुदगुल्या करत चाललाय अगदी मिड विकेटला. तिथे मात्र फिल्डर साईड जे आहेत रनआउटची संधी, परंतु निशांतनं तिथे चूक केली. कारण चेंडू तिथे मात्र कलेक्ट केलाच नाही आणि एक्स्ट्रा तिथे उद्ध्वस्त केला. म्हणजे पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये आवश्यकता आहे त्या म्हणजे 25 धावा. जोगेंद्रचा विचार केला तर जोपर्यंत खेळपट्टीवरती होता तोपर्यंत मात्र कुठेतरी अशा पल्लवित केल्या होत्या. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु त्यानंतर कुठल्याही फलंदाजाने हवी तशी फलंदाजी तिथे मात्र केली नाही. फुलटॉस होता, इथे संधी होती, परंतु बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली आणि पाहू शकाल शॉर्ट पॉईंटला शत्रक्षण उभे होते, त्याने पकडला झेल आणि अमोलचा होतो या ठिकाणी समाप्त खेळ. हे गुरुवार आहे, साईबाबांचा वार आहे आणि साईबाबांचं या ठिकाणी गुणगान करणारं संगीत आपण DJ सागरच्या माध्यमातून ऐकलं. जय साईराम, ओम साईराम. तर तो या ठिकाणी आजचा वार कोणत्या संघाच्या नावावरती जाईल? नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी पोहोचतोय कैलास. परंतु समीकरण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. आलेल्या पहिल्या चेंडूवरती कडक फटका पाहायला बोलतोय, परंतु हवेत केला आणि पाहू शकला अगदी स्ट्रेट लॉन वरती तिथे मात्र फिल्डर सज्ज होते. त्याच्या चेंडू मात्र हातामध्ये जाऊन विसावतोय आणि अजून एक धक्का तिथे मात्र या ठिकाणी लागत असताना विरेन स्पॉट भाबाली संघाला बागपूटवरती आता संघ चाललाय. कारण समीकरण थोडंसं अवघड झालेलं आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी 25ची गरज. जबरदस्त वापसी आपण म्हणू शकतो. कारण फलंदाजाने संतोष सुरुवात केली होती पहिल्या इनिंगमध्ये खानवल संघाच्या, परंतु तदनंतर चांगली बॅटिंग झाली. 48 धावसंख्येपर्यंत संघाने मजल मारली आणि त्या धावांचा पाठला करत असताना मात्र या ठिकाणी एका पाठीमागे एक विकेट तिथे मात्र फेकले गेले. इथे मात्र चेंज ऑफ पेस व्हेरिएशन स्लोअर चेंडू होता, त्याच्यावरती सुद्धा पाहिलं तर अगदी क्रॉस बरेट फटका केल्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु तिथे मात्र डॉट चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. औपचारिकता बाकी आहे असंच आपण या ठिकाणी आता म्हणू शकतोय. हनुमानजी तरी सुद्धा मात्र पूर्णपणे निराश झाले असतील, ज्याप्रमाणे या ठिकाणी परफॉर्मन्स विरेन स्पॉट भावाली संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. पावलांचा वापर केला, परंतु त्या ठिकाणी सुद्धा मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. हा संपर्क जर पाहिला तर गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये जास्त पाहिला आपण. शेवटचा चेंडू शिल्लक 1 पाऊल विजयापासून दूर आहेत. विवेक पाटील, सुजित पाटील आणि कंपनी अर्थात इनके स्पोर्ट खानवल. इनके स्पोर्टचा फुल फॉर्म आपण जर पाहिलं तर नामदेव कातोड स्पोर्ट खानवल असं फुल फॉर्म आहे. आणि मला प्रश्न विचारला होता की इनकेचा फुल फॉर्म काय आहे. अतिरिक्त चेंडू अजूनही मात्र या ठिकाणी पाहतोय वाईटच्या स्वरूपात 1 धाव. अजून एक चेंडूचा मात्र त्या ठिकाणी खेळ येणं बाकी आहे. उगाच नाही या सीझनमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती रँक करत हा संघ. संजय स्पोर्ट सावध संघटनेची स्पर्धा जिंकली, नानकरच्या मैदानावरती रनरअप संघ राहिला आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र विजयानं सुरुवात केली. सो कॉंग्रॅच्युलेशन एनके स्पोर्ट खानवल अँड हार्ड लक.